आज आपण पाहतोय विलास अगदी थोड्याच वेळात अरुण जेटली सुद्धा पत्रकार परिषद घेणार आहेत। पीओके मध्ये केलेल्या कारवाई संदर्भात या पत्रकार परिषदेत माहिती दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। आणि त्याचबरोबर सर्वपक्षीय बैठक सुद्धा परराष्ट्र मंत्र्यांनी बोलवली आहे। देशातल्या सर्व पक्षीयांनी खरतर पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारला पाठिंबा दिला होता आणि सांगितलं होतं की आम्ही तुमच्या सोबत आहोत। आणि आज जी कारवाई करण्यात आली त्या कारवाईच्या संदर्भात सरकारकडून परराष्ट्र मंत्रालयाकडून सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना सांगितलं जाईल की नेमक्या कशा प्रकारची ही सगळी कारवाई करण्यात आली। आणि ज्यांनी आता टीव्ही ऑन केलेला आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी की आज भारताच्या हवाई दलानं पाकिस्तानमध्ये घुसून दुसरा सर्जिकल स्ट्राइक केलेला आहे, हवाई हल्ला केलेला आहे। काही स्पेसिफिक जी जागा आहेत ज्या ठिकाणी दहशतवाद्यांचे मुख्य तळ होते ते तळ आज आपल्या हवाई दलानं उद्ध्वस्त केलेले आहेत। 12 विराज जे फायटर प्लेन आहेत ते पाकिस्तानमध्ये घुसले आणि त्यांनी या एलओसी क्रॉस करून तिथं घुसून ही कारवाई केलेली आहे आणि दहशतवाद्यांचे 12 वाजवले। जवळपास 200 ते 300 अतिरेकी ठार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय, पण अधिकृत आकडा मात्र अजून यापर्यंत आलेला नाहीये। पण पाकिस्तान सांगतंय की अशा प्रकारे ते विमान आले होते पण त्यांना आम्ही पिटाळून लावलेला आहे। हा कांगावा पुन्हा एकदा पाकिस्तानने केलाय, पण मान्य तरी केलाय रोजचाच आहे विलास पाकिस्तानचा। खरतर भारतीय विमानानं पीओकेत घुसल्याचं पाकिस्तान मान्य करतंय, पण नुकसान झालंय हे काही पाक मान्य करायला तयार नाहीये। हा कांगावा बऱ्याचदा पाकनं केलेला आहे, वारंवार आगळीक सुद्धा केलेली आहे, पण धडधडीत वास्तव आपण सर्वजण पाहतोय। ज्या बालाकोट परिसरात ही कारवाई करण्यात आली तो बालाकोट परिसर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण याच बालाकोट परिसरात अनेक दहशतवादी संघटनांचे तळ आहेत आणि याच ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे। वेळ सुद्धा अगदी निवडण्यात आलेली होती, ती सुद्धा सुयोग्य होती, अभ्यासपूर्ण वेळ निवडण्यात आलेली होती। विमानांचा सुद्धा वापर अभ्यासपूर्ण करण्यात आलेला होता, कारण मिराज 2000 ही लढाऊ विमानं वापरण्यात आलेली होती। हेच मिराज आहे ज्याचा वापर कारगिल युद्धात सुद्धा करण्यात आलेला होता। या मिराजची संहारकता जर आपण पाहिली तर अमेरिकेच्या F-14 आणि 15 या विमानांप्रमाणे, या लढाऊ विमानांच्या प्रमाणे या मिराज 2000 ची संहारक क्षमता मानली जाते आणि याच मिराज 2000 चा वापर या बालाकोटमध्ये पीओकेत घुसून भारतानं दहशतवादांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी केलेला आहे। मात्र पाक नेहमीप्रमाणेच भारत आमच्या सीमेत दाखल झाला असा कांगावा करताना पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणावर पीओकेत भारताचं लढाऊ विमान दाखल झालं, 12च्या आसपास ही विमानं दाखल झाली, मात्र नुकसान काही झालं नाही असा कांगावा पाकनं केलेला आहे, जो दररोजचा आहे। पाकचं नापाक कृत्य अद्यापही सुरूच असल्याचं दिसतंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुद्धा आज महत्त्वाची बैठक होणार आहे। ठीक संध्याकाळी 5 वाजता सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याच बैठकी संदर्भात सुषमा स्वराज यांनी काही वेळापूर्वी शरद पवार यांना फोन केला होता आणि या बैठकीत नेमकी काय माहिती दिली जाईल या संदर्भात माहिती देण्यात आली, कारण शरद पवार या बैठकीला उपस्थित नसणार आहेत। तर त्यानंतर सुद्धा आता अरुण जेटली यांची सुद्धा पत्रकार परिषद होणार आहे, त्यामुळे एकूणच राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर अनेक बैठकांचं सत्र या महत्त्वाच्या कारवाईनंतर सुरू झालंय। लागवी खरं तर आता पाकिस्तानमधले जी प्रसार माध्यम आहेत त्या प्रसार माध्यमांमध्ये ज्या बातम्या येत आहेत त्यानुसार भारतीय हवाई दलानं लादेनला मारलेल्या त्या अबोटाबादपर्यंत मजल मारलेली होती आणि तिथपर्यंत आपले हे विमानं पोहोचली होती आणि त्यामुळे तिथल्या पाकिस्तानच्या लष्कराच्या क्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह तिथे निर्माण केलं जात आहे। आणि स्वाभाविकपणे हे सगळं वातावरण सध्या पेटलेलं असताना, तणाव सगळा सीमेवरती असताना भारताचे 12 विमानं येतात आणि दहशतवाद्यांचे 12 वाजून जातात। हे पाकिस्तानसाठी नामुष्की निश्चितपणे असणार आहे। अगदी, पण या नापाक कारवाया करणाऱ्या पाकचे 12 वाजवल्यानंतर भारतीयांना नेमकं काय वाटतंय याविषयी जाणून घेत आहोत। आमचे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी प्रशांत बाग यांच्याकडून। प्रशांत, त्या विद्यार्थ्यांना आता नेमकं काय वाटतंय, कारण सगळ्यात जोश या ठिकाणी पाहायला मिळतोय। खरं तर राग होता, संताप होता इतक्या दिवसाचा, आणि पीओकेत घुसून कारवाई केल्यानंतर मात्र जो तो आज आनंद व्यक्त करताना दिसतोय।
नक्कीच लागवी, तू म्हणते ते खरं. इथल्या सगळ्यांनाच वाटतंय की लागवीपणा पाकिस्तानशी बस झाला. आता कुठेतरी पाकिस्तानात धडा शिकवण्याची आवश्यकता आहे. भारत अहिंसात्मक देश आहे, अहिंसेचा पुरस्कर्ता आहे. याचा अर्थ भारत लाचार नाहीये, भारत भ्याड नाहीये आणि भारतीय लष्कर जे आहे ते हाताची हात बांधून बसला नाहीये. आणि याचाच आनंद या प्रत्येकाला आहे. संताप सुद्धा होता की आपल्या देशावर हल्ला करतंय कोण, कुठे आपला जगात लोकसंख्येच्या दृष्टीनं क्रमांक 2चा देश आणि कुठे हा मुठ्ठी एवढा पाकिस्तान. पण अशा प्रकारे जर का मागच्या दारानं येऊन जर का पाठीकडनं खंजीर खुपसण्याचं काम करत असेल तर मग तो घरातनं निघालेला भेदी का असेना त्याला सोडणारच नाही. सगळे जण तितक्याच स्पिरिटने तयार आहे. तू मला सांग, हा हल्ला केला, काय भावना आहे तुझ्या? हा हल्ला केला हे खूपच चांगलं झालं, कारण आतापर्यंत पाकिस्तान सगळे काही करत होता आणि आपला भारत ऐकून घेत होता. मात्र आता आपल्याला त्यांना सडेतोड उत्तर द्यायची वेळ आलेली आहे. आणि आता असं नाही की आता आपण हल्ला केला नंतर मग पाकिस्तान आपण वाट बघायची की पाकिस्तान कधी हल्ला करेल. आता असं नाही, तर आता आपल्याला पाकिस्तानमधल्या सर्व आतंकवाद्यांना खतम करायचं आहे, त्यांना नष्ट करायचं आहे, जेणेकरून ते आपल्यावर पुन्हा हल्ला करू नाही शकत. की त्यांना आपली एक प्रकारची भीती वाटली पाहिजे. नाही, भारत नाव घेताच त्यांच्या काळजाला होलं पडली पाहिजेत असं वाटतं मला. आणि आता त्यांना आपल्याला पूर्ण तोंडावरती उत्तर द्यायची ही वेळ आलेली आहे. आणि जे मोदी सरकारने केलेलं आहे ते अतिशय योग्य केलं आहे. हा निर्णय त्यांनी लष्कराला सूट देऊन खूप चांगलं काम केलेलं आहे, कारण भारताला जबाब द्यायची हीच योग्य वेळ आहे. ही रणरागिणीची, या साक्षी रणरागिणीची थेट प्रतिक्रिया काय सांगशील? हल्ला इतपत थांबला पाहिजे का अजून केला पाहिजे? मेरी तरफ से तो ऐसा बोलना है कि हम लोग को न्यूक्लियर बॉम्ब फेंकने चाहिए, पूरा पाकिस्तान ही खत्म कर देना चाहिए, कुछ छोड़ना ही नहीं चाहिए उनके लिए. जनरल परवेज मुशर्रफ मला माहिती आहे की पाकिस्तान 1 अणुबॉम्ब टाकला तर भारत 20 अणुबॉम्ब टाकू शकतं आणि पाकिस्तान बेचिराग सुद्धा होऊ शकतं. तीच भावना, तीच प्रतिक्रिया या सगळ्या मुलांची. काय सांगशील? हे खूप चांगलं केलंय भारताने आणि हे पाकिस्तानाला हे समज शिकवायचाच होता. आणि पाकिस्तानला ही समज देणं खरं तर गरजेचं होतं आणि वेळीच या कारवाया कुठेतरी ठेचणं गरजेचं होतं. आणि त्याच दृष्टिकोनातून भारतानं केलेली ही कारवाई ही स्तुत्य आहे अशी भावना तमाम भारतीय आज व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. औरंगाबाद सुद्धा काही अपवाद नाहीये. या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. पाहूया. भारताने काल जो पाकव्याप्त भागामध्ये हल्ला करून अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले त्याचा स्वागत अख्ख्या भारतभर करतात. मी औरंगाबादमध्ये गुलमंडीमध्ये आहे आणि पाठीमागे आपण बघतोय अजून पुलवामामध्ये जवान शहीदांचं फ्लेक्स नाही काढलेलं आहे. या ठिकाणी शहीद जवानांना या श्रद्धांजली देण्यात आली. मात्र भारताने काल केलेल्या हल्ल्यानंतर त्याच ठिकाणी जे आहे औरंगाबादकर जोश करतायत, तिरंगा घेऊन या ठिकाणी उतरलेले आहेत. कसल्याही पद्धतीचा पक्षाचा झेंडा या ठिकाणी नाही. हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. मात्र या ठिकाणी फक्त लष्कराची जय केली जाते, कोणत्याही पक्षाची जय केली जात नाही. माझ्यासोबत तनवानी साहेब आहेत. तनवानी साहेब, आज तुम्ही पक्षाची जय जयकार नाही करत, लष्कराची करताय. लष्कराची जय जयकार करतो की जेव्हा पुलवामामध्ये जेव्हा आतंकवाद्यांनी जे आपले 40 सैनिक जेव्हा शहीद झाले होते त्या दिवशी मोदी साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की याचा बदला आम्ही घेऊ. त्या दिवशी आम्ही तिरंगे, दुसऱ्या दिवशी आम्ही तिरंगे घेऊन ठेवले होते की आम्हाला त्याची कल्पना होती की लवकरात लवकर आपली आर्मी ही जे लवकरात लवकर बदला घेणार आहेत, कारण की पंतप्रधानांनी पूर्ण अधिकार आर्मीला दिलेले आहे. आणि आजच रात्री 3:30 वाजता जे वायुसेनेने हमला केलेले त्याच्या अभिनंदन करण्यासाठी, भारतीय सैनिकांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागं उभं आहे. त्यांनी अजून हल्ले करावे. आपल्यावर जे अन्याय झालेले आहे, आपले वीर सैनिक जे शहीद झालेले आहेत आतंकवाद्यांमुळे, ते एकही आतंकवादी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपली आर्मी, भारतीय आर्मी कुठेही शांत बसणार नाही. एक एक आतंकवाद्यांना शोधून काढून ते प्रत्येकाला मारणार आहे. ते आर्मीचा मनोधैर्य बाळावं म्हणून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आम्ही सर्व कार्यकर्ते, आमचा पक्षाचा कुठलाही झेंडा न घेता आम्ही देशवासी, देशाची सेवा जे करणारे त्या आर्मीच्या पाठीमागं सर्व पक्षीय म्हणजे भारतीय जनता पार्टीत आहे, पण पूर्ण देश त्यांच्या पाठीमागं आर्मी पाठी उभं आहे. म्हणून आम्ही इथं आज जल्लोष साजरा केला. निश्चितच ही वेळच आपल्याला एकत्रितपणे उभं राहण्याची. सर, काय म्हणाल तुम्ही पाकिस्तानला धडा शिकवून? पाक व्याप्त कश्मीर जो हिंदुस्तान का अविभाज्य अंग है, उसी के अंदर इन लोगों ने जो आतंकवादियों को निर्माण करने का कार्य किया था, हमने हमारे घर के अंदर सफाई करना शुरू किया है और ये सफाई होते रहेगी. और अगर मान लो पाकिस्तान इसके अंदर हस्तक्षेप करेगा तो उसका उत्तर भी इसी प्रकार से माननीय प्रधानमंत्री जी ने जो सेना की तरफ आदेश दिया है, सेना उसमें सक्षम है और हम सेना के पीछे है और सारा राष्ट्र भारत उसके पीछे है.
और फिर भी हमने हमारे घर की सफाई की और घर की सफाई शुरू हो गई है। जो भी गद्दार हमारे देश में आतंक मचाना चाहे। फटाके वाजवून जल्लोष व्यक्त करण्यात येतोय। भारतानं केलेल्या या कारवाई संदर्भात जो तो आनंद व्यक्त करतो। लास्ट अतिरेकी खत्म नहीं होने। वो तो होना ही है। मोदी जी ने कहा है समय स्थिति समय और देखकर ही हमारी सेना कार्य करेगी। एक एक व्यक्ति को हिंदुस्तान में भी अगर कोई आतंकवादी रहता होगा तो उसी को इसी प्रकार से चुनकर उसको साफ कर दिया जाएगा। काय म्हणाल तू? भारतीय वायुदलाने 21 मिनिटात पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन ते आतंकवाद्याचे हल्ले जे हे होते बंकर होते ते नस्तनाबूत केलेले, त्याबद्दल वायुसेनेचे सगळ्यात जास्त अभिनंदन। वयोवृद्ध नागरिक या ठिकाणी आले। सर क्या बोलेंगे? पाकिस्तान को हमने सबक सिखाना शुरू कर दिया। नहीं, पाकिस्तान को सबक सिखाना तो जरूरी था और ये जो आज वायुसेना ने जो कार्य किया है वो सही अभिनंदन के पात्र है। और मैं तो ऐसा समझता हूँ क्या ये कार्य होने के बाद में पाकिस्तान की हिम्मत नहीं होगी कि वो ऐसा आतंकवादी हमला भारत के ऊपर करे, फिर से करे। काही लष्कराचे अधिकारी या ठिकाणी दादा, आता तुम्हाला माहित आहे की हा हल्ला काय आहे आणि किती अभिमान वाटतो? मला फार अभिमान आहे। भारताने ज्या दहशतवादी ठिकाणावर हल्ले केले, पाकिस्तानमध्ये जिथे जिथे दहशतवादी ठिकाणे आहेत, इंडियाने एअरफोर्सने पूर्ण नष्ट केले पाहिजे आणि आम्ही सर्व जनता मोदी साहेबांच्या सोबत आहेत। आजपर्यंत देश आजाद झाल्यापासून ही पहिली वेळ आहे मोदीजींनी दाखवून दिले की पाकिस्तानला आम्ही तुम्हाला नष्ट करू शकतो। आणि काश्मीरमध्ये जे आपले आतंकवादी आहेत, अलगाववादी असतील, मुफ्ती मोहम्मद सईद असेल, त्यांचा ते हे असेल, त्यांना सुद्धा नष्ट करण्याची गरज आहे। कारण आपल्या जवानांना जास्त नुकसान अलगाववादी आणि काश्मीरमध्ये जे छुपे आतंकवादी आहेत त्यांच्याकडून भारतावर पाकिस्तान हल्ला करू शकेल? भारतावर पाकिस्तान हल्ला करू शकणार नाही, कधीही करू शकत नाही। मी स्वतः कारगिलमध्ये 3 वर्ष काम केलेलं आहे, मला फार मोठा अनुभव आहे। मी कारगिलच्या लढाईमध्ये स्वतः होतो। पाकिस्तानची आर्थिक स्थिती एवढी बिकटीची आहे, आम्ही ज्यावेळेस बाउंड्रीवर असताना पाकिस्तानच्या सैन्याला वेळेवर जेवण मिळायचं नाही किंवा त्यांची इतकी हालत खराब होती, तर आता तर दिवसेंदिवस त्यांची हालत खराब होत चाललेली आहे। परंतु पाकिस्तान असा एक विचित्र देश आहे की ते फक्त उग्रवादी आणि आतंकवादी पैदा करू शकतो। असा धडा शिकवलाच पाहिजे का? हा धडा शिकवलेला हा बरोबर आहे आणि त्यांनी आपल्या जे सैन्याने जे कार्य केले, वायुसेनेने जे कार्य केले त्याचा आम्हाला अभिमान आहे। आणि असं कार्य हे आता चुपचाप बसू नये, भारतीय सैन्याने आणि भारतीय सरकारने चुपचाप बसू नये, ही कारवाई चालूच ठेवावी। असे अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त करत चालावे, यापुढेही अशी कारवाई करणं फार गरजेचं आहे। एकंदरीतच आपण बघितलं या ठिकाणी सर्व पक्षीय जे आहेत कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। समाधानाची बाब आहे की कोणत्याही पक्षाचा झेंडा या ठिकाणी नाही, कोणत्याही नेत्याची जय जयकार या ठिकाणी नाही, फक्त भारत माता की जय आणि भारत लष्कर जिंदाबाद ह्या घोषणा येऊ लागल्यात। अशा हल्ल्यानंतर अशा पद्धतीची एकी भारतासाठी खूप मोठी ताकद होणार आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। विलास, खरं तर ही एकताच भारताला अनेक महत्त्वाच्या कारवाया करण्याच्या दृष्टिकोनातून बळ देताना पाहायला मिळते। जर आजच्या सगळ्या घडामोडींचा जर आपण परामर्श घ्यायचा ठरवला तर मात्र सुरुवातीपासून एक नजर टाकूया। 3:30 वाजता बरोबर ही कारवाई करण्यात आली। भारतानं ही कारवाई केली। पीओकेत घुसून भारतानं 3 तळ उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचे। यात बालाकोटचा विशेषतः समावेश होता आणि त्यानंतर पाकिस्तानकडून या संदर्भात पहिल्यांदा स्पष्टीकरण देण्यात आलं। सांगण्यात आलं की भारताचा लढाऊ विमान आमच्या हद्दीत घुसलेला आहे। या संदर्भात स्वतः पाकिस्तानकडून पहिल्यांदा स्पष्टीकरण दिलं गेलं। त्यानंतर साधारणतः 9-9:30च्या दरम्यान भारताच्या या प्रसार माध्यमांमध्ये ही बातमी आली आणि सगळ्यांपर्यंत पोहोचू लागली। सर्वत्र ही बातमी पसरल्यानंतर भारतीयांनी या संदर्भात आनंद सुद्धा व्यक्त केला। परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत झालेल्या या घटनेसंदर्भात स्पष्टीकरण दिलं की हो, आम्ही पीओकेत घुसून या संदर्भात कारवाई केली आणि जैश ए मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले। या संदर्भात स्पष्टोक्ती देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर मात्र राजकीय आणि इतरही स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या। भारताच्या लष्कराचा विशेषतः कौतुक करण्यात आलं। भारतीयांनी सुद्धा पेढे वाटत, फटाके फोडत या संदर्भात आनंद व्यक्त केलेला आहे। शहीदांच्या या कुटुंबियांचा सुद्धा याकडे लक्ष लागलेलं होतं। खरंय। आणि इंडियन एअरफोर्सनं पीओकेतल्या बालकोट इथं जो हवाई हल्ला केला तो अत्यंत महत्त्वाचा याच्यासाठी होता की जैश ए मोहम्मदचा हा सगळ्यात मोठा तळ होता
जो आज नष्ट करण्यात आलेला आहे। या कारवाईत मोठ्या संख्येने जैशचे दहशतवादी ट्रेनर आणि सिनियर कमांडरचा सुद्धा खात्मा झाल्याची माहिती जी आहे ती परराष्ट्र खात्याने दिलेली आहे आणि निश्चितपणे याच्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। दहशतवादी देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये हे सगळे याच ठिकाणावरून दहशतवादी पाठवत होते। काश्मीरमध्ये जो रक्तरंजित सगळा संघर्ष सुरू होता तिथे देखील हे दहशतवादी इथूनच यायचे आणि त्यामुळे हा तळ त्यांचा गड बनलेला होता आणि हा हल्ला घडवून आणण्यासाठी बालकोटमधील जैशच्या तळावर दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं आणि हे प्रशिक्षण दिलं जात असल्यामुळेच इथं मोठ्या संख्येने दहशतवादी जमलेले होते आणि आत्मघाती हल्लेखोरांना इथं तयार केलं जात होतं। पण गुप्तचर यंत्रणांकडून या सगळ्याबद्दलची माहिती भारताच्या वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली। त्याच्यानंतर हवाई दलानं टार्गेट जे आहे ते आपलं फिक्स केलं आणि आज पहाटे 3:30 वाजता हे टार्गेट त्यांनी फिक्स करून त्याच्यावरती हल्ला चढवलेला आहे। पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचा बदला घेतला। निश्चित जसं तू विलास वारंवार म्हणत होतास की पाकिस्तानचे 12 वाजवलेले आहेत, कारण 12 मिराज 2000 लढाऊ विमानांनी ही त्या ठिकाणी पीओके जाऊन ही कारवाई केलेली आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची बाब ही समजायला हवी। अजित डोवाल आणि लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्यासोबत आता बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीत चर्चा सुद्धा होत आहे। संध्याकाळी 5 वाजता सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सर्वपक्षीय बैठकीमध्ये नेमकी कशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आली या संदर्भात माहिती दिली जाईल। एकूणच आपण पाहतोय या संदर्भात अनेक प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागलेल्या आहेत। प्रफुल्ल बक्षी संरक्षण तज्ञ हे सुद्धा आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। आपण ऐकूया त्यांनी नेमकं काय म्हटलं। देखिए, इंडियन एयरफोर्स ने अटैक किया है वो एब्सोल्युटली करेक्ट है। वो इंडियन गवर्नमेंट ने डिसाइड किया है। प्रधानमंत्री ने कहा था कि हम उचित जो मेजर एक्शन लेंगे वो मेजर एक्शन ले लिया है और इसमें दो राय नहीं है। वो कहते आए हैं और हम कहते आए हैं कि पीओके हमारा है, पीओके हमारा है। हम अपने एरिया से उनको बाहर निकाल रहे हैं। तो हमने अगर एलओसी क्रॉस करी कोई बड़ी बात नहीं करी। वो पहले नहीं क्रॉस करते थे और हमारे डर के नहीं करते थे। वो हमें डर था वर्ल्ड ओपिनियन का, पीपल्स ओपिनियन का और ऑपोजिशन का, मीडिया का। तो इसके कारण प्रॉपर पॉलिटिकल एक्शन नहीं लिया जा रहा था। अब प्रॉपर पॉलिटिकल एक्शन लिया है क्योंकि पीओके हमारा है और प्रधानमंत्री ने अपने एरिया में कार्रवाई करी है। अपने एरिया बालाकोट से जो कि पीओके का एरिया है वहां से निकाल रहे हैं। तो अगर 12 मिराजेस को भेजा उन्होंने, इसका मतलब है जो प्रिंसिपल ऑफ वॉर है, सिलेक्शन ऑफ एम, टारगेट एंड कंसंट्रेशन ऑफ फोर्स, ये दोनों प्रिंसिपल ऑफ वॉर दिखा दिए हैं। 12 मिराज, हर एक मिराज में हजारों के पाउंड के बॉम्ब जा रहे हैं। मैं पूरी डिटेल नहीं आपको दूंगा, पर उसमें बॉम्ब 1000 पाउंडर बॉम्ब भी जाते हैं, रॉकेट्स, गन्स, मिसाइल सब भी जाती हैं। यहाँ पे सिर्फ बॉम्ब्स एंड रॉकेट से काम चल जाता है। उनके हिसाब से उन्होंने अपना कार्रवाई कर दी और 12 के 12 वापस आ गए। और 12 जहाज़ें जब अटैक करते हैं तो आप समझ जाइए वहाँ पे नुकसान कितना हुआ होगा। My personal kudos to the Indian Air Force brave fighter pilots who have carried out this trans-LC strike, trans-border strike. There are 12 Mirage fighter jets which were used. They have used 1000 kg laser-guided precision-guided munitions, and they have hit 3 target complexes. The primary one being at Balakot, which was a training camp for the Jaish-e-Mohammed run by the nephew of Masood Azhar, Yusuf Azhar. We are still awaiting the bomb damage assessment, and that will give us the concrete proof of the damage we have been able to inflict on these facilities. From initial photographs, it looks to be considerable. Since the ammunition was precision-guided munitions, they would have hit the target squarely. And now these were given shotgun cover by Su-30 aircraft, and I think in sum we are awaiting battle damage assessment. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने कहा था कि कैसे, कब और कितना करना ये सेना को छूट दी है।
और सेना ने जबरदस्त पराक्रम किया है, उनको बहुत बहुत बधाई। अभी तो यहाँ तक जो आज